Welcome all of you. In today's lecture, we are going to study about chemical properties of amines. In chemical properties of amines, we are going to study about laboratory test, alkylation of amines, Hofmann elimination reaction, acylation of amines, reaction with nitrous acid and replacement of diazonium group by various nucleophiles. Then first test, laboratory test. Laboratory test. Amines are basic in nature. Due to lone pairs of electrons on nitrogen atom, they are basic in nature. These are nitrogen containing compounds and nitrogen having lone pairs of electrons. Also considered as derivatives of ammonia. When one hydrogen atom is replaced by alkyl group, this is primary amine. When two hydrogen atoms of corresponding ammonia replaced by two alkyl or aryl group, secondary amine. And if all the three hydrogen atoms are replaced by alkyl or aryl group, this is tertiary amine. Laboratory test for primary, secondary as well as tertiary amine. All the amines are tested by using laboratory, means amine functional group is tested. For amine functional group, first substance is dissolved in aqueous HCl. Aqueous HCl is added into the substance. In aqueous HCl, substance is dissolved because if substance is basic in nature. Amines are basic in nature, therefore they are completely dissolved in acid. Soluble. Then reprecipitated by adding NaOH. Reprecipitated by adding NaOH. त्यानंतर NaOH aqueous आपण सोल्युशन त्यामध्ये ॲड करतो. आता हे जर अमाइन असेल, ओके नाही, आता आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अमाइन्स ह्या प्रकारे रिप्रेझेंट करू. प्लस aqueous HCl, देर इज अ फॉर्मेशन ऑफ सॉल्ट. आता सोल्युबल का होतं तर त्याचं सॉल्ट तयार होतं. बेस प्लस ॲसिड गिव्ज सॉल्ट. मग सॉल्ट कोणतं होतं तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तयार होतं. प्लस आणि हा Cl मायनस. सॉल्ट्स आर सोल्युबल इन वॉटर, म्हणून हे ॲक्वेस सोल्युशनमध्ये सोल्युबल होतं. आणि ज्यावेळेस आपण NaOH ॲड करतो तर त्याचं रिप्रेसिपिटेशन का होतं तर HCl आणि NaOH ची रिॲक्शन होते आणि त्यापासून मिळतं आपल्याला NaCl प्लस H2O, म्हणजे न्यूट्रल कंपाऊंड NaCl सॉल्ट आपल्याला मिळतं. आणि न्यूट्रल कंपाऊंडमध्ये जसं वॉटरमध्ये ते इनसोल्युबल आहे, तसंच न्यूट्रल सोल्युशन NaClच्या सोल्युशनमध्ये सुद्धा ते काय तर इनसोल्युबल आहे. मग आपल्याला पुन्हा काय दिसतो प्रेसिपिटेशन दिसतो. आपण 3 टेस्ट केल्या होत्या, पण ज्यावेळेस फंक्शनल ग्रुपचं प्रॅक्टिकल केलं त्यावेळेस ॲसिडसाठी आपण सोडियम बायकार्बोनेट टाकलं तर तिथं आपल्याला ब्रिस्क एफरन्सेस मिळाले, CO2 इव्हॉल्व झाला. मग आपण म्हटलं कार्बोक्सिलिक ॲसिड इज प्रेझेंट. आणि फिनॉलसाठी अगोदर NaOH टाकलं, सोडियम फिनॉक्साईड तयार झालं आणि ते सबस्टन्स NaOH मध्ये डिझॉल्व झाला आणि पुन्हा त्याचं रिप्रेसिपिटेशन HCl ॲड करून आपण घेतलं. मग HCl NaOH ची रिॲक्शन झाली, न्यूट्रल कंपाऊंडला आपल्याला पुन्हा सबस्टन्स मिळाला, त्याला आपण म्हणतो रिप्रेसिपिटेशन. तसं अमाइनसाठी अगोदर HCl ॲड केलं, HCl मध्ये सॉल्ट तयार झालं, सॉल्ट सोल्युबल झालं आणि NaOH टाकल्यानंतर त्याचं रिप्रेसिपिटेशन झालं, म्हणजेच सबस्टन्स कंटेनिंग अमाइन फंक्शनल ग्रुप. Second laboratory test, that is formation of orange dye stuff. Orange dye stuff. This is confirmatory test for primary amine. ही प्रायमरी अमाइन साठी कन्फर्मेटरी टेस्ट आहे. तर प्रायमरी अमाइन असेल तर ते ऑरेंज डाय स्टफ तयार करतं.
सेकंडरी अमाइन असेल तर ऑइली सबस्टन्स सेपरेट आउट. सेकंडरी अमाइनसाठी ऑइली सबस्टन्स टेस्ट ट्यूबमध्ये जे रिॲक्शन मिक्सचर आहे तिथं फ्लोट होतं आणि टर्शरी अमाइन रिॲक्शन होत नाही. त्यामुळं टर्शरी अमाइन हा जसाची तसा सॉलिड सबस्टन्स हा रिॲक्शन मिक्सचरवर, ही जर आपली टेस्ट ट्यूब असेल तर रिॲक्शन मिक्सचरवर हा सॉलिड सबस्टन्स हा सॉल्ट तयार होतो आणि जसाच तसा वरती येतो. ही सुद्धा एक डिस्टिंग्विशिंग टेस्ट आहे फॉर प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन. तर ऑरेंज डाय स्टफसाठी रिॲक्शन कुठली आहे तर हा अमाइन सबस्टन्स असेल प्लस कॉन्सन्ट्रेटेड HCl. कॉन्सन्ट्रेटेड HCl टाकल्यानंतर टेस्ट ट्यूब थोडीशी गरम होणार, एक्झोथर्मिक रिॲक्शन होते, टेस्ट ट्यूब गरम होते आणि गरम झालेली टेस्ट ट्यूब ही आईस कोल्ड वॉटरमध्ये कूल करण्यासाठी ठेवली जाते ॲट अबाउट 273 to 83 केल्व्हिन टेम्परेचर. आणि ही टेस्ट ट्यूब थंड झाल्यानंतर त्यामध्ये NaNO2 सोल्युशन ॲड केलं जातं. NaNO2 सोल्युशन, ॲक्वेस सोल्युशन ऑफ NaNO2. आता सोडियम नायट्राईटमध्ये सुद्धा वॉटर ॲड केल्यानंतर काहीशी टेस्ट ट्यूब थोडीशी गरम होते, तीही आईस कोल्ड वॉटरमध्ये ठेवली जाते आणि दोन्ही आईस कोल्ड सोल्युशन हे एकमेकांमध्ये मिसळलं जातं. इथं बेन्झीन डायझोनियम क्लोराईड तयार होतं किंवा अरिल डायझोनियम क्लोराईड N2+Cl-. If amines are aliphatic it gives alkyl डायझोनियम क्लोराईड हा सॉल्ट तयार होतो, डायझोनियम सॉल्ट. आणि ह्या डायझोनियम सॉल्टमध्ये जर बीटा नॅफ्थॉल इन NaOH म्हणजे NaOHच्या सोल्युशनमध्ये बीटा नॅफ्थॉलचे थोडेसे क्रिस्टल टाकून ते डिझॉल्व केलं जातं आणि असं सोल्युशन ह्या रिॲक्शन मिक्सचरमध्ये जर टाकलं तर त्यापासून आपल्याला मिळतो ऑरेंज डाय स्टफ. ऑरेंज डाय स्टफ, ऑरेंज कलरचा घट्ट असा पदार्थ त्या रिॲक्शन टेस्ट ट्यूबमध्ये तयार होतो. मग आपण काय म्हणणार, प्रायमरी अमाइन इज कन्फर्म. ही कन्फर्मेटरी टेस्ट आहे प्रायमरी अमाइनसाठी. हे झालं लॅबोरेटरी टेस्ट. Then second reaction, alkylation of amines, also known as Hofmann exhaustive alkylation. Hofmann exhaustive alkylation reaction. For alkylation of amines, for primary amine, this is general reaction. RNH2, it is reacted with alkyl halide RX. It gives secondary amine. Then again secondary amine reacts with, if excess of alkyl halide is used, it gives tertiary amine as a product. And also tertiary amine reacted with RX, it gives quaternary ammonium salt. Quaternary ammonium salt. For example, CH3NH2 plus CH3I methyl iodide, it gives dimethyl amine plus HI, that is minus HI, यातला आयोडीन यातला हायड्रोजन plus HI. Again it reacts with methyl iodide, it gives trimethyl amine. Trimethyl amine minus HI. Again CH3I, it gives
टेट्रामिथिल अमोनियम आयोडाइड plus I minus. This is salt, ammonium salt, tetramethyl ammonium iodide. टेट्रामिथिल अमोनियम आयोडाइड. आता इथं R ग्रुप आपण चेंज करू शकतो. हा C2H5 केला, इथं CS3 घेऊ शकतो किंवा C2H5 घेऊ शकतो. इथं ज्या प्रकारे आपण R ग्रुप चेंज करू त्या प्रकारचा आपल्याला इथं प्रोडक्ट मिळणार आहे. इथं प्रत्येक वेळी तुम्हाला C2H5 घेतलं पाहिजे किंवा CS3 घेतलं पाहिजे असं काही नाही. आपण मिक्स्ड अमोनियम सॉल्ट सुद्धा इथं तयार करू शकतो. देन हॉफमन इलिमिनेशन रिॲक्शन. Hofmann elimination reaction. When tetraammonium halide reacted with moist silver oxide, it gives tetraalkyl ammonium hydroxide. Tetraalkyl ammonium hydroxide, it is a deliquescent solid and it is as basic as that of strong bases like NaOH or KOH. जसं जितकं स्ट्रॉंग बेस NaOH किंवा KOH असतं तितकंच स्ट्रॉंग बेस हे टेट्राअल्किल अमोनियम हायड्रॉक्साईड असतं. फॉर एक्झाम्पल CS3 CS2 CS2N. जसं मी मगाशी सांगितलं का आपल्याला मिक्स्ड अमोनियम हलाइड सुद्धा तयार करता येतं. म्हणजे ज्या प्रकारे आपण अल्किल हलाइड वापरणार आहे, आता हे तयार करायचं असेल तर आपल्याला जे प्रायमरी अमाइन आहे, फॉर एक्झाम्पल आपण हे प्रायमरी अमाइन वापरलं CS2NH2 N प्रोपिल अमाइन आणि त्याची रिॲक्शन आपण केली C2H5I or C2H5Br. इथं कुठलंही आपण हलाइड, आपण क्लोराईड घेऊ शकतो, ब्रोमाइड घेऊ शकतो, आयोडाइड घेऊ शकतो. आता आपल्याला रिॲक्शन कशाबरोबर सांगितलं तर एक्झाममध्ये आपण लिहित असताना आपल्या मनाप्रमाणे आपल्याला घेता येत नाही. जर जनरल असेल म्हणजे राईट अ शॉर्ट नोट ऑन असं जनरल विचारलेलं असेल तर आपण आपल्या मनाप्रमाणे एक्झाम्पल घेऊ शकतो तिथं. परंतु पर्टिक्युलर नाव दिलेलं असेल, व्हॉट इज ॲक्शन ऑफ इथिल ब्रोमाइड ऑन एक्सेस ऑफ इथिल ब्रोमाइड ऑन N प्रोपिल अमाइन, असं पर्टिक्युलर नेम दिलेलं असेल तर आपल्याला त्याप्रमाणेच रिॲक्शन लिहावी लागते. आता इथं आपण इथिल ब्रोमाइड घेतलं, CS3 CS2 CS2N C2H5 आणि हा त्याचा एक हायड्रोजन प्लस HBr. आता सेकंड मॉलिक्यूल रिॲक्ट झाला C2H5Br CS3 CS2 CS2N हा C2H5 C2H5 आणि हे लोन पेअर्स. पुन्हा C2H5Br रिॲक्शन झाली तर आपल्याला प्रोडक्ट हा मिळणार, हो की नाही. Br मायनस आणि हा प्लस. याचं नाव काय होईल, ट्रायइथिल N प्रोपिल अमोनियम ब्रोमाइड. ट्रायइथिल N प्रोपिल अमोनियम ब्रोमाइड. When reacted with moist Ag2O. आता moist Ag2O का वापरायचं, कारण इथं आपल्याला मिळणार आहे AgOH, परंतु AgOH हे आपल्याला डायरेक्टली मिळत नाही तर आपल्याला काय करावं लागतं, Ag2O ची रिॲक्शन H2O सोबत
त्यामध्ये पाणी टाकल्यानंतर आपल्याला मिळतं ट्वाइस ऑफ AgOH मीन्स AgOH इज प्रिपेअर्ड इन situ. Then that AgOH reacts with this tetraalkyl ammonium salt gives tetraalkyl ammonium hydroxide. तर ही रिॲक्शन जर झाली C2H5 C2H5 C2H5, आता हे 3 वेळा न लिहिता आपण C2H5 थ्राईस असंही लिहू शकतो. प्लस OH मायनस, दिस इज deliquescent solid and basic in nature. Then beta elimination reaction, when it is heated it undergo beta elimination reaction. तर बीटा एलिमिनेशन कशाला म्हणायचं? हायड्रोजन फ्रॉम बीटा कार्बन ॲटम इज प्रिफरेन्शियली रिमूव्ड. अल्फा कार्बन ॲटम म्हणजे जो कार्बन ॲटम फंक्शनल ग्रुपला डायरेक्टली अटॅच असतो त्याला अल्फा कार्बन ॲटम असं म्हटलं जातं. आता हॅलोजन असेल किंवा अल्कोहोल असेल तर त्यामध्ये हा कार्बन ॲटम अल्फा कार्बन ॲटम असतो, त्याच्या शेजारचा कार्बन ॲटम हा बीटा कार्बन ॲटम असतो. ओके नाही. आणि जर कार्बोनिल कार्बन असेल तर हा कार्बोनिल कार्बन फंक्शनल ग्रुप, तर हा कार्बन अल्फा नाही आहे, त्याच्या शेजारचा कार्बन हा अल्फा कार्बन ॲटम आणि त्यानंतरचा जो कार्बन असेल तो काय असेल? बीटा कार्बन ॲटम असेल. परंतु इथं हा कार्बोनिल कार्बन फंक्शनल ग्रुप आहे आणि इथं हा OH फंक्शनल ग्रुप आहे, त्याला अटॅच असलेला कार्बन हा अल्फा, शेजारचा तो बीटा, त्यानंतर गॅमा डेल्टा ओमेगा एक्सेट्रा. मग आता इथं बीटा कार्बन ॲटम्स कुठले? इथं बघू आपण, हा अल्फा हा बीटा. आता बीटा हे तर 3 सारखेच ग्रुप आहे, म्हणजे यापैकी कुठल्याही एका बीटा कार्बन हा इलिमिनेट होऊ शकतो. आणि दुसरा प्रकार आहे इथं. तर ह्या 2 बीटा कार्बन ॲटम मध्ये फरक काय आहे? तर हा बीटा कार्बन ॲटम मोर सबस्टिट्यूटेड आहे. मोर सबस्टिट्यूटेड म्हणजे त्यातला एक हायड्रोजन, इथं 3 हायड्रोजन आहे आणि इथं 2 हायड्रोजन आहे, एक हायड्रोजन CH3 ने रिप्लेस केलेला आहे, म्हणजे हा काय झाला? मोर सबस्टिट्यूटेड. आणि हे जे बीटा कार्बन आहे हे कसे झाले? लेस सबस्टिट्यूटेड. less substituted. Then the elimination reaction, beta elimination reaction is opposite to Sek-Zep's rule. SAYTZDFF Sek-Zep's rule. तर इथं जे बीटा इलिमिनेशन होतं ते Sek-Zep's रूलच्या अपोजिट होतं, कारण Sek-Zep's रूलमध्ये इलिमिनेशन रिॲक्शन ज्यावेळेस होते, फॉर एक्झाम्पल CH3 CH2 CH2 and OH. CH3 आणि इथं आपण OH दाखवू. आता इथं हा अल्फा कार्बन ॲटम, हा X घेऊ आपण, क्लोरीन, आणि हा बीटा कार्बन ॲटम. हो की नाही? आता इथं 2 प्रकारचे बीटा कार्बन ॲटम आहे. इथं हा मोर सबस्टिट्यूटेड आहे, याला आणखी एक CH3, आणि हा लेस सबस्टिट्यूटेड आहे, याला आणखी एक CH3 किंवा दुसरा अल्किल ग्रुप इथं नाहीये. In case of beta elimination reaction, beta hydrogen atom of that carbon atom is preferentially removed, which is less substituted. Sorry, which is more substituted. इथं काय होतं की जो कार्बन ॲटम मोर सबस्टिट्यूटेड आहे अशा कार्बन ॲटमचा हायड्रोजन प्रिफरेन्शियली रिमूव्ह होतो. किंवा आणखी आपण एका दुसऱ्या शब्दामध्ये मार्कोनिकॉप्स रूल नुसारही आपण सांगू शकतो, दी बीटा हायड्रोजन ॲटम ऑफ दॅट कार्बन ॲटम इज प्रिफरेन्शियली, म्हणजे प्रामुख्याने प्रिफरेन्शियली रिमूव्ड विच बियर्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन. ज्या कार्बनला कमीत कमी हायड्रोजन आहे अशा कार्बनचा हायड्रोजन प्रामुख्याने रिमूव्ह होतो. आता इथं काय आहे तर 3 हायड्रोजन आहे, इथं 2 हायड्रोजन आहे, म्हणजे काय होणार? यातला एक हायड्रोजन आणि हा
हॅलोजन हा निघून जाणार आणि इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड तयार होणार. म्हणजे सेक्झेप्स रूल आपल्याला दोन शब्दामध्ये सांगता येतो. एक, दॅट कार्बन ॲटम इज मोर सबस्टिट्यूटेड, म्हणजे इथं एक आणखी CH3 ग्रुप अटॅच आहे, किंवा द हायड्रोजन फ्रॉम दॅट बीटा कार्बन ॲटम इज प्रिफरेन्शियली रिमूव्ड विच बिअर्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन. इथं मोर सबस्टिट्यूटेड असल्यामुळे हायड्रोजनची संख्या कमी होते आणि मग त्यातलाच हायड्रोजन आणखी रिमूव्ड होतो. परंतु इथं मात्र काय होतं, अपोजिट टू सेक्झेप्स रूल, म्हणजे the beta hydrogen atom of that carbon atom is preferentially removed which is less substituted. आता लेस सबस्टिट्यूटेड कुठला आहे, आता हा मोर सबस्टिट्यूटेड आहे आणि हे काय आहे तर लेस सबस्टिट्यूटेड आहे. ओके नाही, मग कुठल्याही एका CH2 CH3 मधला एक हायड्रोजन आणि हा Br निघून जातो आणि आपल्याला प्रोडक्ट मिळतो तो CH2 डबल बॉन्ड CH2 आणि हा रिमेनिंग पार्ट जसाची तसा राहतो, प्लस CH3 CH2 CH2N C2H5 C2H5 डायइथिल N प्रोपिल अमाइन अँड अल्कीन ॲज अ प्रोडक्ट दॅट इज इथिन. इथं काय मिळालं आपल्याला, इथिन प्लस डायइथिल N प्रोपिल अमाइन मीन्स NN डायइथिल NN डायइथिल प्रोपेन 1 अमाइन. त्याचा IUPAC जर घेतलं तर हा टर्शरी आहे NN डायइथिल आणि हा फर्स्ट कार्बन ॲटमला अमाइन ग्रुप आहे प्रोपेन 1 अमाइन प्लस H2O. ही झाली हॉफमन इलिमिनेशन रिॲक्शन. आता आपल्याला आणखी एक एक्झाम्पल घ्यायचं आहे. पुस्तकामध्ये आपल्याला डायरेक्ट एक्झाम्पल दिलेले आहे. इथं हा N प्रोपिल ऐवजी एक C2H5 ग्रुप असेल आणि इथं 3 CH3 ग्रुप असतील. CH3 CH3 आणि CH3 हलाइड प्लस moist Ag2O C2H5N CH3 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 आणि काय होईल हे प्लस आणि हे OH मायनस. आता इथं मात्र प्रोडक्ट कसा येणार तर यापैकी हायड्रोजन निघून जाणार नाही, इथं लहान मोठं नाही, तर इथं C2H5 इथं काय आहे बीटा कार्बन ॲटम आहे, इथं बीटा कार्बन ॲटम नाहीच आहे त्यामुळे बीटा हायड्रोजनही नाही आहे. तर इथं बीटा कार्बन ॲटम असल्यामुळे CH2 डबल बॉन्ड CH2 प्लस CH3 थ्राईस N. हेच लिहित असताना मी 3 वेळा न लिहिता एकदा CH3 करून थ्राईस लिहिलं प्लस H2O. असा इथं आपल्याला प्रोडक्ट मिळेल हॉफमन इलिमिनेशन रिॲक्शन. Then acylation of amines, acylation that is substitution of acyl group. हा जो CH3CO ग्रुप आहे त्याला असाइल ग्रुप असं म्हटलं जातं. मग असाइल ग्रुपचे असायलेटिंग एजंट कुठले तर असाइल क्लोराइड और ॲसेटिक अनहायड्राइड CH3CO twice O असं लिहिलं जातं, किंवा CH3C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3 अशा प्रकारे लिहिलं जातं. फॉर एक्झाम्पल RNH2 प्रायमरी अमाइन प्लस ClC डबल बॉन्ड O CH3. आता हे मुद्दाम असं लिहिलं आणि याचा हायड्रोजन सुद्धा आपण असा लिहू म्हणजे हा HCl निघून गेला. रिॲक्शन इज कॅरीड आउट इन प्रेझन्स ऑफ स्ट्रॉंग बेस लाईक पिरिडीन. पिरिडीनमध्ये काय होतं तर हा HCl जो बाय प्रोडक्ट मिळणार आहे तो HCl न्यूट्रलाइज करायचं काम हे बेस करतं. गिव्ज RNH C डबल बॉन्ड O CH3. आता C डबल बॉन्ड O NH याला काय म्हणतो आपण अमाइड फंक्शनल ग्रुप असं म्हणतो. म्हणजे प्रोडक्ट काय मिळणार N अल्किल ॲसेटा अमाइड और इथॅना अमाइड. N अल्किल
acetamide. For example, if R is replaced by CH3 NH2 plus acetyl chloride or ethanoyl chloride in presence of pyridine gives CH3NH, double bond O CH3, N-methyl ethanamide, N-methyl ethanamide or N-methyl acetamide, N-methyl acetamide. हे IUPAC ने आणि हे acetamide सुद्धा IUPAC ने ॲक्सेप्ट केलेलं नाही. If R is replaced by C2H5, इथं प्रोडक्टमध्ये सुद्धा काय येणार C2H5, तर मिथिल ऐवजी काय होणार तर इथिल होईल. R ग्रुप आपण चेंज करून एक्झाम्पल आपण चेंज करू शकतो. देन फॉर सेकंडरी अमाइन, then for secondary amine 2 alkyl group, then product is NN dialkyl ethanamide, NN dialkyl ethanamide. आता इथं C2H5 आणि आणखी एक C2H5 घेतला आपण, इथेही C2H5 होईल, तर काय होईल NN डायइथिल इथॅनामाइड, NN डायइथिल, NN डायइथिल इथॅनामाइड और NN डायइथिल acetamide as a product. Then with tertiary, आता टर्शरी अमाइन असेल, इथे R ग्रुप असेल, तर काय होईल नो रिॲक्शन होणार नाही. कारण का इथं रिप्लेसमेंटसाठी हायड्रोजन नाही आहे, म्हणून टर्शरी अमाइनची रिॲक्शन होत नाही. देन रिॲक्शन विथ नायट्रस ॲसिड, reaction with nitrous acid. Nitrous acid, that is HNO2. HNO2 ला नायट्रस ॲसिड असं म्हणतो आणि HNO3 ला काय म्हणतात तर नायट्रिक ॲसिड. अस आणि इक तुम्हाला सांगितलं, अस आणि इक मध्ये फरक काय. इफ ऑक्सिडेशन स्टेट इज मोर इज नोन ॲज इक, इफ ऑक्सिडेशन स्टेट इज लेस नोन ॲज अस. मग इथं आपण ऑक्सिडेशन स्टेट जर काउंट केली तर किती होईल, हे -4 आणि हे +1 आणि -4 बॅलन्सेस बाय +4, म्हणून इथं नायट्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट असणारे +3. इथं जर आपण काउंट केली तर हे टोटल होतील -6, हायड्रोजन त्यापैकी +1 आणि एवढे -6 बॅलन्स करण्यासाठी हे असतील +5, म्हणजे टोटल +6 बॅलन्सेस -6. म्हणजे इथं हा ऑक्सिडेशन नंबर मोर असल्यामुळे हे नायट्रिक ॲसिड आणि हे नायट्रस ॲसिड. नायट्रस ॲसिड इज अनस्टेबल, देअरफॉर इट इज प्रिपेअर्ड इन सिटू बाय द ॲक्शन ऑफ NaNO2 सोडियम नायट्राइट विथ HCl. HCl ची रिॲक्शन सोडियम नायट्राइट सोबत केली तर त्यापासून काय मिळतं, नायट्रस ॲसिड मिळतं. रिॲक्शन इज कॅरीड आउट इन कोल्ड कंडिशन ॲट अबाउट 273 to 283 Kelvin. RNH2 plus HNO2 in presence of NaNO2 plus HCl 273 to 283 Kelvin gives alkyl diazonium salt. यापासून alkyl diazonium salt मिळतं plus twice of H2O. plus twice of H2O. Then
धिस अल्किल डायझोनियम सॉल्ट इज रिप्लेस. आता त्याची रिॲक्शन आपण वेगवेगळ्या रिएजंट सोबत केली तर आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट त्यापासून मिळतात. फिनॉल फॉर्मेशन. फर्स्ट रिॲक्शन सँडमेयर्स रिॲक्शन. For Sandmeyer's reaction, copper in first oxidation state as a catalyst is used. That is CuCl. CuCl मध्ये हा काय आहे +1. कॉपर जे क्युप्रस क्लोराईड तिथं कॅटलिस्ट म्हणून वापरलं जातं. Rn2+Cl-. Then रिॲक्शन विथ CuCl इन प्रेझेन्स ऑफ HCl. आता आपण डायरेक्ट R ची इथं R ऐवजी CS3 घेऊ. इट गिव्स CS3Cl plus N2. CS3Cl plus N2. If R is benzene ring means aniline is used. Aniline. It gives arene diazonium chloride. इथं आपण अल्किल ग्रुप घेऊ शकतो किंवा आरिल ग्रुप घेऊ शकतो. Also known as benzene diazonium chloride. मग बेन्झीन डायझोनियम क्लोराईड जर घेतलं तर हा काय मिळतो आपल्याला बेन्झीन डायझोनियम क्लोराईड सॉल्ट आपल्याला मिळतं. रिॲक्शन विथ CuCl HCl gives chlorobenzene as a product. For the preparation of chlorobenzene, benzene aniline reacted with nitrous acid gives anilinium disochloride, and that anilinium disochloride reacted with CuCl in presence of HCl gives chlorobenzene as a product. आता रिॲक्शन फॉर्मेशन ऑफ ब्रोमोबेन्झीन. आता ब्रोमोबेन्झीन प्रिपरेशनसाठी इथं CuBr आपण इथं लिहू. जनरल रिॲक्शन लिहू आपण Rn2+Cl- CuBr in presence of HBr gives RBr plus N2. Formation of cyanobenzene. N2+Cl- CuCN in presence of SCN. It gives cyanobenzene as a product. Cn plus N2. म्हणजे इथं आपण अल्किल R ग्रुप अल्किल घेऊ शकतो किंवा आरिल घेऊ शकतो. CuCl इन प्रेझेन्स ऑफ HCl वापरलं तर क्लोराईड मिळेल. CuBr इन प्रेझेन्स ऑफ HBr वापरलं तर ब्रोमाइड प्रोडक्ट मिळेल. CuCN इन प्रेझेन्स ऑफ HCN वापरलं तर सायनो प्रोडक्ट मिळेल. फॉर सँडमेयर्स रिॲक्शन कॉपर इन फर्स्ट ऑक्सिडेशन स्टेट इज यूज. The next reaction, Gattermann reaction. The Gattermann कोच रिॲक्शन वेगळी. ती कशासाठी वापरली आपण फॉर्म्युलेशन ऑफ बेन्झीन. हो की नाही. म्हणजे आपण अल्डिहाइड प्रिपरेशनमध्ये ज्यावेळेस ॲरोमॅटिक अल्डिहाइड आपण तयार केलं अनहायड्रस AlCl3 तर त्यामध्ये आपण बेन्झीनचं फॉर्म्युलेशन केलं आणि त्यापासून अशा प्रकारे बेन्झाल्डिहाइड तयार झालं. ही रिॲक्शन वेगळी. ही गॅटरमन कोच रिॲक्शन आणि ही फक्त गॅटरमन रिॲक्शन. आता इथं काय होतं Rn2+Cl- अल्किल डायझोनियम क्लोराईड रिॲक्टेड विथ Cu पावडर कॉपर पावडर in presence of HCl. It gives RCl as a product, and with HBr N2+Cl-
Cu powder. In HBr it gives RBr. That R group may be alkyl or aryl. इथं बेन्झीन रिंग वापरू शकतो किंवा अल्किल ग्रुप CH3 C2H5 किंवा N प्रोपिल आयसो ब्युटिल कुठलाही अल्किल ग्रुप आपण घेऊ शकतो. गॅटरमन रिॲक्शन. देन आयोडो आयन फॉर्मेशन म्हणजे इथं Cl ऐवजी जर आयोडीन घ्यायचा असेल तर Ki सोबत रिॲक्शन केली जाते. Cl मायनस रिॲक्शन विथ Ki गिव्स Ri प्लस N2 प्लस KCl. N2 plus Cl minus Ki gives iodobenzene plus N2 plus KCl. For aliphatic and for aromatic. Then mild reduction reaction. आता याचा माइल्ड रिडक्शन जर केलं, फॉर एक्झाम्पल N2 plus Cl minus H3PO2 in presence of H2O बेन्झीन रिंगचं रिडक्शन होणार आणि इथं हायड्रोजन येणार प्लस N2 ह्याचं रिडक्शन होणार म्हणजे H3PO2चं काय होणार, ऑक्सिडेशन होणार आणि H3PO3 तयार होणार. फॉस्फरस ॲसिड, hypofosphorus acid gives phosphorus acid as a product. Then same reaction can be carried out by using ethyl alcohol C2H5OH. आता ह्याचं रिडक्शन होणार आणि इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होणार. इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं तर काय मिळेल आपल्याला, ॲसेटाल्डिहाइड मिळेल. ओके नाही, म्हणजे इथॅनॉल मिळेल. It gives benzene as a product plus C2 CH3 C double bond O H plus N2 हा गॅस असल्यामुळे आपण इथं असा ॲरो देणार. It gives benzene product means how benzene is prepared from benzene diazonium chloride. How benzene is prepared from benzene diazonium chloride or how benzene is prepared from aniline असंही विचारू शकतात. मग ॲनिलिन जर डायरेक्ट विचारलं तर आपल्याला काय करावं लागेल, आधी डायझोनियम सॉल्ट तयार करावं लागेल. मग त्या सॉल्टची रिॲक्शन H3PO2 किंवा C2H5OH सोबत करावी लागेल आणि नंतर बेन्झीन प्रिपेअर करावं लागेल. Then phenol formation of phenol from benzene diazonium chloride N2 plus Cl minus plus H2O at about 288 Kelvin. H2O जे त्याचा हायड्रोलायसिस केलं, it gives phenol as a product OH plus N2 plus HCl. Formation of phenol and reaction with HbF4 means hydrofluoric acid. HbF4 सोबत रिॲक्शन R N2 plus Cl minus in presence of HbF4 it gives salt that is R N2 plus and BF4 minus हा प्लस आणि हा मायनस प्लस HCl आणि ह्या सॉल्टची रिॲक्शन याला जर आपण हिटिंग केलं तर काय मिळणार, RF प्लस N2 प्लस BF3 म्हणजे यातला एक फ्लोरीन आपण इथं अल्किल ग्रुपला अटॅच केला आणि असा प्रोडक्ट मिळाला. आणि सेम
रिॲक्शन म्हणजे हिटिंग विथ CU पावडर अँड NaNO2 NaNO2 आणि कॉपर पावडर कॅटलिस्ट वापरून NaNO2 सोबत जर रिॲक्शन केली तर आपल्याला नायट्रो अल्केन तिथं मिळणार आहे. RNO2 प्लस N2 प्लस NaF हा सोडियमची रिॲक्शन ह्या फ्लोरीन सोबत होणार आणि पुन्हा काय मिळणार आपल्याला हा BF3 ॲज अ बाय प्रोडक्ट. RNO2 हा RNO2 प्लस N2 प्लस BF3 यातला एक फ्लोरीन आणि हा सोडियम प्लस NaF ॲज अ बाय प्रोडक्ट. देन फॉर प्रिपरेशन ऑफ aryl fluoride, if this is substituted by benzene ring or allyl ring, इथं aryl ring वापरली तर हा aryl डायझोनियम फ्लोरोबोरेट आपल्याला मिळणार आणि इथं फ्लोरोबेन्झीन प्रोडक्ट मिळणार आणि हे मिळेल आपल्याला नायट्रोबेन्झीन. म्हणजे ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक दोनही प्रकारचे कंपाऊंड आपल्याला इथं मिळू शकतात. नेक्स्ट रिॲक्शन इज कार्बिल अमाइन टेस्ट और कार्बिल अमाइन रिॲक्शन. That is formation of isocyanide. Formation of isocyanide. RNH2. This is particular reaction for primary amine. RNH2 means primary amine reacts with chloroform in basic medium KOH or NaOH. It gives RNC अल्किल आयसोसायनाइड प्लस. आता इथं क्लोरीन आणि पोटॅशियम असल्यामुळे दुसरं तिसरं काही तयार होणार नाही, तयार होणार ते KCl. 3 क्लोरीन असल्यामुळे थ्राईस ऑफ KCl. आता 3 पोटॅशियम वापरलं म्हणून इथं आपण थ्राईस करणार. आता शिल्लक काय राहिलं तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन. 3 ऑक्सिजन असल्यामुळे साहजिकच 3 H2O तयार होणार. हायड्रोजन ॲटोमॅटिक बॅलन्स झालेत. हे 2 हायड्रोजन, हा तिसरा हायड्रोजन आणि हे टोटल 3 हायड्रोजन. 3 आणि 3 6 हायड्रोजन म्हणजे इथं आपण थ्राईस ऑफ H2 केलं. देन इफ R is CH3, CH3NH2 plus CHCl3 plus thrice of KOH gives CH3NC plus thrice of KCl plus thrice of H2. If R is benzene ring, that is aniline, NH2 plus CHCl3 plus thrice of KOH gives benzene isocyanide plus thrice of KCl plus thrice of H2. And these isocyanide having bad nectar smell. अतिशय घाणेरडा वास ह्या आयसोसायनाइड असतो. आयसोसायनाइड प्रिपेअर झालं तर ते प्रायमरी अमाइन आहे. ही प्रायमरी अमाइनच्या डिटेक्शनसाठी ही टेस्ट